सोलापूर साठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम आणि प्रभाग आपण 18 मध्ये आलो आहे आणि इथं महिलांना विचारणार आहे लाडकी बहीण सगळ्यात महत्वाचं आहे। शिवसेनेची ही यात्रा चालू आहे, पदयात्रा, त्या रॅलीमध्ये आपण आलेलो आहे। चंदन या इकडे या। नाही मला सांगा, तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का? हा मिळतात की। किती मिळतात? 1500 रुपये। कुठल्या पक्षामुळे मिळतात? आपलं कमळ, एकनाथ शिंदे मुळे। कमळ का एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदे। एकनाथ शिंदे मुळे यांना मिळतात। मला सांगा, तुम्हाला मिळतात का? मिळतात। कुठल्या पक्षाकडनं मिळतात? एकनाथ शिंदे साहेब। यांना बी एकनाथ शिंदे साहेबांकडनं मिळतात। नाही तू आम्हाला निराधार भेटतंय, 12 महिने आले नाही, हा आता 3 महिने झालं चालू केले, ते बी 3000 रुपये तुम्हाला दिले होते। लाडकी बहीण नाही, काय नाही बघा, चला काय पण येत नाही बघा आम्हाला। पेन्शन सुद्धा नाही कशाची, हा कशाचं काय नाही बघा। आम्ही घरातच करून खाऊन बसतात। प्रचारात बोलायला आले म्हणून आलो प्रचार करायला, मग काय करायचं? हा जवळच्या तुमच्या नाही, आमच्या घरापाशी राहता एक पोरग, त्यांना आणलंय। त्यांना निवडून आणून देणार आहे, तुम्ही निवडून पालिकेत पाठवणार आहे। मला सांगा, निवडणूक लाने वाले हमें उनको, हमें उनका पैसा खा रहे हैं 1500, हमें निवडणूक लाने वाले उनको पैसा खा रहे 1500 रुपए निवड़ के लाने वाले हैं। और ध्यान दे हम उनकी दुआ से और बढ़ा दे पैसा, हम निवडणूक लाने वाले। और 2100 रुपए और ज्यादा दे दे, और हमें डालने वाले उनको मत। हाँ, हम और हमारे को 21 रुपए दो, फिर ये सब बहना है तुम्हारे को वोट डालने वाले हैं, ऐसा बोल रहे हैं, बरोबर है? आगे लाने चाहिए। हाँ, हम आगे बढ़ाने वाले, हम यहाँ उनके पीछे। ठीक है। मला सांगा, लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का तुम्हाला? हाँ मिळतात। कुठल्या पक्षाकडे मिळतात? मला माहित नाही बाबा, त्यांना माहित नाही कुठल्या पक्षाकडनं मिळतात किंवा एकनाथ भाईकडनं मिळतात। आपण इकडे या, चंदन थांबा तिथंच। मला सांगा, लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात? कुणामुळे मिळतात? कुणामुळे मिळतात? धनुष्य बाण मध्ये मिळतात। धनुष्य बाण मुळे मिळतात, बरोबर? तुम्हाला मिळतात लाडक्या बहिणी? आम्हाला निराधार यांना निराधारची मिळतात, तुम्हाला? आम्हाला नाही, पेन्सिल आहे निराधारची नाही निराधारची नाही, पेन्सिल आहे आमचं नवऱ्याचं, लाडकी बहिणीचं नाही आहे। यांच्या नवऱ्याची पेन्सिल आहे, 5000 येते। त्यांना 5000 रुपये येते पेन्सिल, नवऱ्याची पेन्सिल आहे त्याच्यामुळे। लाडकी बहीण होत नाही का? मला सांगा, आम्हाला लाडकी बहीण का येते? 1500 रुपये येते, 1500 पण दर महिन्याला येते। कुणामुळे येते ते? धनुष्यबाणमुळे। तुम्ही सांगू नका ताई, त्यांना सांगू दे। लाडका भाऊ आमचं। कोण लाडका भाऊ आहे तुमचा? एकनाथ शिंदे। हे सगळ्यांना विचारून पैसा मला दर महिन्याला येते पैसा। त्यांच्या लाडक्या भावाकडे येतात। तुम्हाला 1500 रुपये येतात? कोणता लाडका भाऊ देते तुम्हाला 1500? काय नाव माहित नाही, त्यांना नाव माहित नाही आहे। पूर्व भागातले महिला हे माझे सगळे। मला सांगा, 1500 रुपये तुम्हाला येतात का? कुणामुळे येतात? एकनाथ शिंदे मुळे। अहो, ते भाजप राष्ट्रवादी म्हणा लागलेत आमच्यामुळे पैसे येतात। नाही 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 कशामुळे? काय घरचे काय सरकार नोकरदार आहेत का? नाही भाडे काय? भाडे नाही, हे भाड्याने राहतात पण यांना येईन आहेत। चला अजून बघूया, अजून कुठे आहेत महिला आपले? चला इकडे आहेत, चला चंदन या। फक्त आपल्या लाडक्या बहिणीवर आपलं फोकस असणार आहे। मला सांगा ताई, तुम्हाला 1500 रुपये येतात का? एकनाथ शिंदे पैसे येते। कोणता भाऊ देते तुम्हाला? एकनाथ शिंदे। एकनाथ शिंदे देतात म्हणले। अजून महिला आहेत पुढे, चला। हा, कन्नड बರ್ತदेनो? ನಮ್ಗೆ भी ಬರ್ತದೆ, थोडं कन्नड बರ್ತದೆ। सांगितलं का नाही? ते नाही, पेन्सिल येते म्हणून सांगितले। हा बरोबर आहे, पेन्सिल येते। या पुढे या चंदन, या इकडे या चंदन। अजून आपण महिलाला विचारणार आहोत। चलो ताई, 1 मिनिट सरका। हा, मला सांगा, 1500 रुपये तुम्हाला येतात का? आम्हाला येत नाही। का बर? आमचं काय सगळं मागितलं करूप नव्हतं आमच्या पैसे तवा काय यांना येत नाही चंदन। अजून आपण जाणार आहे
तुम्हाला 1,500 रुपये येतात का ताई? 1,500 येत नाही मला. का बर? माझं रेशनिंग कार्ड नव्हतं म्हणून केले नाहीत मला. त्यांचं राशन कार्ड नव्हतं म्हणून केले नाहीत. मला सांगा 1,500 रुपये येतात का? येते हो. कोणता भाऊ देत आहे? एकनाथ शिंदे आणू हे असं सांगायला लागलेत. ठीक आहे. नाही हो तसं म्हणून तसं होतं. पूर्व भागातले महिला आहेत. मला सांगा तुम्हाला येतात? मला येते की मराठी. 1,500 रुपये येतात का? हा येतात की महिन्याला येतात. तुमच्या सासूला? सासूचं वय नाही आहे तेवढं. सासूचं वय नाही त्यांचं. हा ठीक आहे. यांना बी 1,500 रुपये येतात. एकनाथ भाईमुळे येतात. तुम्हाला सगळ्या त्यांच्यामुळेच येतात. अहो ते भाजपवाले म्हणतात ना आमच्यामुळे येतात म्हणून. नियोजन काढलेलं एकनाथ शिंदेच काढलेत. पहिला एकनाथ शिंदेच काढलेत. एकनाथ भाई शिंदेच काढलेत असं यांचं ह्या महिलांचं म्हणणं आहे सगळ्या. बरोबर. ठीक आहे. पुढच्या महिलांकडे जातो त्यांना विचारतो. चलो चलो चंदन आओ आओ. सरका सरका. एक मिनिट द्या. एक मिनिट सरका जरा सरका. मला सांगा ये चंदन या 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 चंदन. मला सांगा काकू तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येतात का? तुम्हाला येते? किती येते? 1500. तुमच्या सुनाला? त्यांच्या सुनाला बी येतात ह्यांना बी येतात. कोण देते हो? आम्हाला श्रावण बाळ येते ते. हा ह्यांना श्रावण बाळ येतात. लाडक्या बहिणीचे पैसे तुमच्या सुनाला येतात. बरोबर. मला सांगा तुम्हाला येतात का? येतात की लाडकी बहिणीचे. तुमच्या सुनाला? नाही त्यांच्या सुनाला येत नाहीत पण यांना येतात. घरचं एकच येते आम्हालाच येते फक्त. हा. कोण देते असं तुम्हाला वाटतंय? तेच येते लाडका भाऊ. कोण आहे तुमचा लाडका भाऊ? आमचा लाडका भाऊ आहे ना शिंदे एकनाथ शिंदे. त्यांचा लाडका भाऊ एकनाथ भाई शिंदे आहे. तुम्हाला आणली की वस्ता दी 1,500 रुपये? आला हा इकडं राहा इकडं राहा. चप्पू आला. हा हॅलो. हे नवरा बायको कोण आहे तुमचे? गल्लीतल्या बाटा करू नका. मला सांगा मी की 1,500 रुपये वस्ता आहे. लाडकी बहीण असे. लाडकी बहीण की पैसल वस्ता आहे? मी पैसा असे. हा लाडकी पैसा असे. हा ह्यांना बी येतात पैसे. तुम्हाला येते? ह्यांना बी येत आहे. सगळ्यांना येत आहे. सगळ्यांना पैसे येतात लाडक्या बहिणीचे. आपण अजून पुढे जाऊन विचारणार आहोत सगळ्या महिलांना. हा तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येतात? किती येतात? 1500 रुपये. कुणामुळे येतात? शिवसेनेमुळे. अहो ते एकनाथ बीजेपी वाले म्हणतात राष्ट्रवादीवाले म्हणतात की आमच्यामुळे पैसे येतात 1,500 रुपये. आता त्यांच्यामुळे नाही कारण आता एकनाथ शिंदेने चालू केलेलं आहे. कोणामुळे कोण पैसे देत नाहीत कोणाच्या खिशातून पण देत नाहीत. ज्यांना जे ज्याच्याकडून देत आहेत त्यांनी सगळ्या लाडक्या बहिणींना गोरगरिबांना सगळ्यांना आता म्हणजे 1500 रुपये ज्यांना अडचणी त्यांना सगळ्या गोष्टी कळाल्यात की काय कसं आहे. त्यांनी सगळे बघून मग सगळ्यांना 1500 रुपये त्यांनी देत आहेत. कोणाच्या मतानुसार किंवा कोणाच्या आतानुसार कोणाचं कोण ऐकून कोणीही देत नाही. म्हणजे शिवसेना देते का नाही ते सांगा. शिवसेना देते ना. शिवसेना देते यांचं म्हणणं आहे. पुढे चला चला अजून चला पुढे चला. फक्त महिला. चलो चंदन चला. लाडकी बहीण हे योजना आहे कुणाच्या हाताला राखी बांधणार हे मात्र खरं आहे. लाडकी बहीण कुणाच्या हातात राखी बांधणार? एकनाथ शिंदे. लाडकी बहीण हे एकनाथ भाईच्या हातात राखी बांधणार हे मात्र खरं आहे. आपण पुढे जाऊया चला अजून. चला चंदन चला. चलो काकाला विचारू. काका इकडे या. काकूला 1,500 रुपये येतात का?
1,500 रुपये लाडक्या बहिणीचे येतात ना? येतात, काकूला येतात. अजून विचारू आपण, चला पुढे चला. हाँ ये आओ आओ भाभी तुम्हारे को ते लाजतेत, त्यांचं नको म्हणतात तरी घ्यायला. आपण पुढे जाऊ, अजून पुढे जाऊ म्हणते. मला सांगा, लाडक्या बहिणीचे तुम्हाला पैसे येतात का? येतात का? मला येत नाही तरी लाडक्या बहिणीला येतात. बरं तुम्हाला का बरं येत नाही? माझे मिस्टर जॉबला आहे. हा सरकार नोकर झाले त्यांचे घरचे, म्हणून ह्यांना मिळणार नाही. हा तुम्हाला येतात का? आम्ही सरकारकडे कायम आहोत. सरकारचे पैसे येऊ दे ना येऊ दे, शिवसेना यायला पाहिजे, सोलापूर सुधारायला पाहिजे, ही अपेक्षा आमची आहे. आणि त्यानुसार आम्ही त्यांच्या सपोर्टला कायम राहू. शिवसेना जिंदाबाद. लाडक्या बहिणी प्रभाग 18 मध्ये एवढे खवळलेले आहेत, ज्या दिवशी बटन तुटणारच आहे असं दिसतंय इकडं. मला सांगा, लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का? मला लाडक्या बहिणीचे पैसे येत नाहीत, निराधारचे येतात. जास्तीत जास्त आपल्या शिवसेना जास्तीत जास्त वाढवून द्यावी आमची आहे. या सगळ्या लाडक्या बहिणी या प्रचारामध्ये जर बघितलं, आपण तिकडला बी मेळावा बघितलो आणि इकडला प्रचार रॅली बघायला लागलो. फक्त आपण लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का हे विचार लागलो. चला पुढे चला, पुढे चला चंदन, पुढे चला, पुढे चला, पुढे या, पुढे या. आपण अजून जाणार आहोत, अजून पुढे जाणार आहोत. सगळ्या महिलांना विचारणार आहोत. या इथे. या चंदन या. पुढं रॅली आलेली अजून आपले सामने रॅली झालेली आहे. अजून आपण इथे नाव सगळे पांढरे जेट आहेत, पांढरे जेट आहेत. त्यांना विचार झालाय आपले सामने रॅली झालेली आहे. शिलाई मिशीन आहे त्यांची. तुमची शिलाई मशीन आहे बरोबर? चॅनल आहे तुमचा? नाही सर, हा. अपक्ष भारतरत्न इंदिरा प्रभाग 18 मधले हा. इच्छुक उमेदवार शिलाई मशीन अपक्ष माझे माते बहिणी हा. आज माझ्या एकत्र अपक्षची तयारी केलेली आहे. आज आमच्या माता बहिणी प्रभाग 18 मधले. हो सर. का बरं अपक्षाची तयारी केली? आम्ही कुठल्याही पक्षाला मागणी केलं तर आम्हाला भेटत नाही, तिकीट भेटत नाही. म्हणून तुम्ही स्वतः गरिबांचा विचार करत नाही कुठला पक्ष. आम्ही कशाला तयारी केलो? कुठल्या पक्षाला तिकीट मागितलं होतं का? आम्ही मागितलं होतं सर. कुठल्या पक्षाला मागितलं? भाजपमध्ये ती 1002 लोक इच्छुक उमेदवार झाल्यावर आमच्या काय आम्हाला मला सांगा, तुम्ही कुठल्या पक्षाकडनं तिकीट मागितला होता? काँग्रेसकडनं मागितलं होतं सर. काँग्रेसकडनं तिकीट मागितले होते. आपला कन्सेप्ट जे आहे लाडक्या बहिणीचा आहे, इथं सगळे लाडक्या बहिणी आहेत. त्यांना विचारू, ताई तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येतात का? कुणामुळे येतात? काय सांगू काय सांगू, हे सगळे अपक्ष आहेत, हे बोलणार नाहीत. पण आपण जेंट्स कड नंतर येणार आहे. पहिला महिलांना विचारणार आहे की लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत तुमच्या सुनाला येतात का? येतात. कुणामुळे येतात? ह्याच्यामुळं काय भेटत नाव लाडक्या बहिणीचं नाव, ते नाव माहित नाही तर नाव सांगा. हे सांग मग तुम्हाला येते का? शिंदे साहेबांकडे येतात का? नाही. फडणवीस कडे येतात? एकनाथ शिंदे ना, एकनाथ शिंदे आहे ना ग, मला पण ಏನ್ರಿ ಲಾಡ್ಕಿ ಬೈಂದು ರೊಕ್ಕ ಸಿಗ್ತಾವಲ್ಲ लाडकी बहिणीचं ज्यावेळी मतदान होतं त्यावेळी आम्ही लाडकी बहिणीचे ज्यावेळी विधानसभा लोकसभा त्यावेळी लाडकी बहीणचे त्यांनी वापर करून मत खाल्ले.
अपक्षांचा विचार केले नाही, गरीब गरीब लोकांचा विचार केले नाही, जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्यांचा विचार केलेला नाहीये. आज आमचा भाऊ एवढं पब्लिक आहे बघा, हे लेडीज आहेत. मला लाडक्या बहिणीवर बोला. लाडक्या बहिणीचे पैसे येतात का नाही? लाडक्या बहिणीचे आता 4 महिने झाले बंद आहे. आता आचारसंहिता असल्यामुळे ते दिलेले नाहीत. आता लाडक्या बहिणीचं आम्ही काम केलेलं आहे. ज्यावेळी लाडक्या बहिणी विधानसभेसाठी त्यांनी मत खाण्यासाठी लाडक्या बहिणीचा त्यांनी वापर केले. आता आम्ही अपक्ष उमेदवाराच्या पाठीमागे आहे. सोलापुरामध्ये अपक्ष उमेदवार किती आहेत तुम्ही पत्रकार आहेत, तुम्हाला माहिती आहे. आता आम्ही सोलापूर महानगरपालिकेवरती अपक्ष उमेदवार भरपूर निवडून देणार आहे. आणि खरंच अपक्ष उमेदवार हे भरपूर निवडून देणार आहेत असं हे म्हणतात. तुम्ही जरा लावले. मला सांगा मला येत नाही का बरं येत नाही? फॉर्म पैसे लाडके बहिणीचे पैसे येतात. आलेत ना लाडके बहिणीचे पैसे व्यवस्थित आलेत. आम्हाला भीमाशंकर बरोबर, लाडक्या बहिणीचे आम्हाला पैसे आलेत, परंतु आम्ही या उमेदवाराला निवडून देणार आहे असं या सगळ्या लाडक्या बहिणीचं म्हणणं आहे. बरोबर आहे. आम्हाला तुम्हाला सगळ्या लाडक्या बहिणीचे पैसे येतात. हा, पण ह्यांचा ह्या प्रभागामध्ये म्हणणं आहे की आम्ही हे जे अपक्ष आहेत, शिलाई मिशीन आहे यांची, यांना निवडून देणार आहे हे असं सगळे महिला म्हणतात. बरोबर आहे. हा. मी एक प्रश्न विचारतो, तुम्ही काय म्हणलो लाडक्या बहिणीचे पैसे येतात का? 1 महिना देते, जेव्हा इलेक्शन जवळ येते 2 महिने पैसे टाकतात, नंतर मग बंद करते. 4 महिने झालं लाडकी बहिणी म्हणून आमच्या गरीबावर अत्याचार करतंय हे सरकार. हे खोटं सरकार आहे. 1 मिनिट सांगा, गेल्या महिन्यात तुम्हाला सगळ्याला पैसे मिळाले का? ह्या महिन्यामध्ये काही लोकांना आलेले नाही. हे आमच्या गोरगरिबावर. 1 मिनिट मी एक महिलांना विचारणार आहे. तुम्ही प्रचार चालू का? तुम्हाला लाडक्या बहिणीची आम्हाला नाही आला, आम्हाला बी नाही, आम्हाला पण नाही. 2 महिना झाला आम्हाला काय बी नाही, काय बी भेटलं नाही. एक मिनिट मी सगळ्या महिलांना विचारतो. मला सांगा, तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येतात? नाही आले मला बी 3 महिने झाले. तुम्हाला मला बी नाही आलं, मला बी नाही आलं. काय मग काय की फॉर्म भरले तुम्ही? फॉर्म भरले सर्व केलं आम्ही तरी येईना. एक मिनिट चल. हा, इकडे या साईडला या. मला सांगा आता, इकडे या, पुढे या. हा, बोला. करतो मी. धन्यवाद. छाया कांबळे बोलते मी. छाया सचिन कांबळे. जे मोठे लोक आहेत श्रीमंत त्यांना पैसे येतात आणि जे गरीब लोक आहेत त्यांना पैसे येत नाहीत. आणि आता ही जी अपोजिट पार्टी आहे तर आम्ही कशाबद्दल निवडून देणार आहे की जे गोरगरीब बायका आहेत त्यांनी करून खावावे घरी बसून. याच्यामुळे आम्ही ही पक्ष पकडलाय. बर, धन्यवाद. आम्हाला 5, 6, 10, 20 वर्ष झालं लग्न होणं, धान्य मिळत नाही मला. ते भीमाशंकर कोळीच मला माल आल्यासारखं केलं, अजून निवडून पण आले नाही त्यांनी. माझं काम केलेलं भीमाशंकर अंत्योदयाचं कोण काय केलं नाही, यांनी काम केलं माझं. म्हणून बघा, आमचा नवरा वारून गेला, ते कमळचं मला दान दिलं नाही, सरकारपर्यंत केलेलं आहे मी. माझा विचार परिस्थिती कसा आहे, जेवायला भेटत नाही, माझं पोरग पण चांगलं नाहीये. मग कसं बीत होत आमचा नवरा, पाया पडलं सर्वांचं, कमळ त्यानं आलेलं त्यांना बी, तरी माझं काय पण काम केलेलं नाहीये. तर समोर जा म्हणलं तर हा त्यानं केले काम. मला अनाज काम चालू झालंय, माझं त्याचं पुण्यानं मी खाते. सरळ सांगते, मला लाडकी योजना येत नाही पैसे. भीमाशंकर कोळे यांनी हा. कामं भरपूर केलेलं आहे. निवडणुका उभारण्याच्या अगोदरपासून त्यांनी केलेलं आहे, म्हणून त्यांना या पब्लिकने साथ दिलेला आहे आणि त्यांना यापुढे पण त्यांना साथ देणार आहे. आम्हाला लाडकी योजना येत नाही, मला एकतर नवरा नाहीये, अन्नाचं पण येत नाही मला. कसं बीजेपी काम करतं म्हणून सांगताय, कोण आहे त्याने बिल्डिंग आहे त्यांना अनाज पहिला चालू होतं, गरीबाला का चालू होत नाही? चौकस करा, माझं घर पण दाखवत तुम्हाला, खड्ड्यात आहे माझं घर. सरकार काय पण मदत केलेलं नाहीये मला.
ठीक आहे ताई ठीक आहे. हे जे अपक्ष उमेदवार थांबलेत त्यांच्या काय अर्ध्या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात आणि अर्ध्या महिलांना मिळत नाही. आपण अपक्षच जे अपक्ष शिले मिशन आहेत काय यांचं नाव भीमाशंकर कोळी आहेत प्रभाग मधनं अपक्ष उमेदवार आहे 18 मध्ये आहेत 18 मध्ये बरोबर. मला सांगा वहिनीला 1500 मिळतात का? नाही झालं अजून लग्न. तुमचं लग्न झालेलं आहे, तुमचं लग्न नाही झाल्यावर आणि मागणी करणार. आईला येत नाहीत घरच्यांचं थोडं आईला येत नाहीत. काय प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम काय ज्याने आता तुम्ही म्हणतात ना सरकारने पहिला डोळे दाखवून जे म्हणलं आमचा उमेदवार की पहिल्यांदा डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन केलं नाही तसंच लाडकी बहीण म्हणून दिले इलेक्शन झालं प्रचार निवडले आता कुठेतरी म्हणतात की तुम्ही डॉक्युमेंट आम्ही व्हेरिफिकेशन करून आम्ही तुम्हाला लाडकी बहीण देऊ. आता सरकारचे नियम चालू आहे ठीक आहे पण बऱ्याच सरकारचा नियम चालू आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया की लाडक्या बहिणीचं आपल्याला आपण बघितलं की एवढं गोंधळ चालू आहे. कुणाला मिळतात कुणाला मिळत नाहीत पण सेनेमध्ये जे आहेत त्यांना मिळतं असं आपण तर बघितलं. येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया हे अपक्ष उमेदवार आहेत तिकडून सेनेची रॅली येत होती आपण त्यांना विचारत होतो की लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का. आता आपण जे अपक्ष उमेदवार आहेत ह्या महिलांचं बी म्हणणं घेतलेलं आहे लाडक्या बहिणीचे पैसे मिळतात का आणि त्यांच्या प्रभागात रणनीती कशी असणार आहे. मी अजून आपण लाडक्या बहिणीकडे जाणार आहे. प्रभाग 18 मध्ये आपण 2 दिवस असणार आहे. या ज्या प्रभाग 18 मध्ये जेवढ्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचणार आहे. मी राहुल रणदिवेसह चंदन बोलू.